Dear students, today we learn the next article from current electricity part 2. पहा बेटा इथं दुसरा पुढचा आर्टिकल कोणता असेल? Applications of potentiometer. First 3 applications we learn. पहिले 3 application आपण शिकलेले आहे. चौथा application जो असेल to measure the EMF of 2 cells. So what is the circuit diagram? सर्किट डायग्राम काढा आता. चला माझ्यासोबत सर्किट डायग्राम काढा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील. आणि परत मी तुम्हाला सांगत आहे की पहिला पार्ट जो असेल तो कॉमन आहे, सगळ्यासाठी कॉमन आहे. म्हणजे पोटेन्शियोमीटर जे काढायचं इन्स्ट्रुमेंट ते पहिल्या 4 आर्टिकलसाठी कॉमन आहे. म्हणून इथं बेटा पोटेन्शियोमीटर काढाय. हा पोटेन्शियोमीटर म्हणजे वायर काढायचे आहेत. काढावर प्रत्येकाने असे पॅरलल वायर काढायचे. नेक्स्ट पॅरलल वायर, हे असे पॅरलल वायर्स काढायचे बेटा. साधारणतः 5 ते 6 वायर काढा. 10 मीटर लेंथ असते, कमीत कमी 5 ते 6 तरी दाखवत चला. हे आता त्यानंतर पहिलं इथं कनेक्ट करा, हे असं. नंतर अल्टरनेट हे इथं कनेक्ट करा आणि नंतर या पद्धतीने बेटा. आता हा इथं जोडा, कंटिन्युटी. हे इथं कंटिन्युटी यामध्ये. आता परत आपण इथून हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी घेतलेला आहे बेटा. हा ए पॉझिटिव्ह पोटेन्शियलचा पॉईंट आणि बी निगेटिव्ह पोटेन्शियलचा पॉईंट. राईट. आता ए पॉईंटपासून एक वायर काढा आणि इथं असं हे बॅटरीचं इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह. ॲक्युमुलेटर आहे, सेल नाही, ॲक्युमुलेटर आहे. ॲक्युमुलेटर म्हणजे बॅटरी. आणि या बॅटरीला अनेक सेल एकत्र जोडलेले असतात, अनेक सेल एकत्र जोडलेले असतात बेटा. हे पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह आणि इथं एक अशी की असते. आणि कीचं दुसरं टोक जे असेल तो रिओस्टॅट काढायचं बेटा. आठवत असेल पूर्वीचं जे आहे तेच. आणि इथून एक वायर असं काढायचं आणि या वायरला बेटा असं हे इथं हा रिओस्टॅट यामध्ये. त्यानंतर पुढे इकडे इथून हा सेकंड पार्ट सर्किटचा बेटा आहे. इथं काय करायचं आहे, एक सेल घ्या. सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल नेहमी ए पॉईंटला जोडायचं, सेल म्हणत आहे. आणि हे निगेटिव्ह असेल. आणि इथं एक काय जोडायचं आहे, या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स जो की आपल्याला काढायचा आहे स्मॉल आर. सेलचा EMF ई असेल बेटा. आणि वर इथं एक रेजिस्टन्स बॉक्स जोडा. रेजिस्टन्स बॉक्स हे अशा टाईपचं जो असतो हा एक रेजिस्टन्स बॉक्स असतो.
आलं का लक्षात? याला आपण आर बी म्हणतो, रेजिस्टन्स बॉक्स आर बी. यातून हे रेजिस्टन्स आर बी. त्यानंतर पुढे असेल बेटा की असेल. इथं आता हे दोन की आयडेंटिफाय, याला सिम्बॉल के द्या आणि इथं तुम्ही K1 म्हणा. दोन की यूज केलेले आहेत. आणि नंतर याच्यापासून हे सरळ असं जोडून घ्या. हे असं सरळ जोडून घ्या तुम्ही, हे असं. आणि याचं एक टोक जे असेल इथं गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करा आणि गॅल्व्हनोमीटरचं इथं ही जी लेंथ असेल ही L1, नल पॉईंट आपला हा, आणि दुसरा जो असेल बेटा इथं हा N2, लेंथ L2. कुठून? ए पॉईंटपासूनची लेंथ ही L2 असेल. या पद्धतीनं डायग्राम काढायचं बेटा. तुम्ही डायग्राम काढलात म्हणजे साधारणतः तुमचा पहिला पार्ट झाला. डायग्राम इम्पॉर्टंट, आणि हेच डायग्राम लॅबॉरेटरीमध्ये सुद्धा तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स डिटरमाइन करण्यासाठी. म्हणजे लॅबॉरेटरी मेथड काय? टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ए गिवन सेल. आपल्याला ही जी सेल दिलेली आहे या सेलचा EMF E आहे, आणि हा जो इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r आपण घेतलेला आहे, हा इंटरनल रेजिस्टन्स R डिटरमाइन करायचा बेटा, मेजर करायचं नाही. मेजर आणि डिटर्मिनेशनमध्ये फरक कळतो. मेजर म्हणजे इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्यानं डायरेक्टली, आणि डिटरमाइन करणे म्हणजे फॉर्म्युल्यात किमती टाकणे. म्हणजे फॉर्म्युल्यात किमती टाकून आपल्याला हे काढायचं. म्हणून टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ गिवन सेल. तर बेटा सर्किट डायग्राम जो आहे तो आपण अशा पद्धतीनं काढलेला आहे. आता सुरुवातीला मी काय सांगतो तुम्हाला इथं, कन्स्ट्रक्शन आणि नेक्स्ट स्टेपमध्ये वर्किंग. कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि फॉर्म्युला. ह्या स्टेप कोणत्याही इन्स्ट्रुमेंट लर्न करायचा असेल, एनी टाइप ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज टू बी लर्न. नाउ द बेसिक प्रिन्सिपल ऑलरेडी लर्न केले आपण. कन्स्ट्रक्शन, what is the X here? The circuit diagram to measure the internal resistance of cell. The circuit diagram to measure the internal resistance of cell is made as shown in figure. या फिगरमध्ये जशा पद्धतीनं दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं त्याचे कनेक्शन्स करायचे. सर्किट डायग्रामचे कनेक्शन्स कसे करायचे? हा एक इन्स्ट्रुमेंट आहे पोटेन्शियोमीटर. याला इथून एक वायर काढायचं. या पोटेन्शियोमीटर वायरपासून एक वायर ए पॉईंटपासून, आणि तो सेलच्या ॲक्युमुलेटरच्या पॉझिटिव्हला जोडायचं. आणि या ॲक्युमुलेटरचं निगेटिव्ह जे असेल हे निगेटिव्ह कुठं जोडायचं बेटा? पोटेन्शियोमीटरच्या निगेटिव्ह टर्मिनल म्हणजे बी पॉईंटला जोडायचं. थ्रू की अँड रिओस्टॅट. थ्रू की अँड रिओस्टॅट. देन हिअर पॉझिटिव्ह टर्मिनल. आता हे पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स अँड सेल आहे. रेजिस्टन्स आणि सेल हे दोन्ही पॅरललमध्ये आहेत बेटा. म्हणून वन टर्मिनल ऑफ पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ सेल अँड रेजिस्टन्स बॉक्स इज पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ cell and resistance box. One terminal of parallel combination of cell and resistance box is connected to the point A. Is connected to the point A. Whereas other terminal, negative terminal is connected to the resistance box through key, and the other terminal of parallel combination of resistance box and cell is connected to the jockey through galvanometer.
थ्रू गॅल्व्हनोमीटर. म्हणजे इथं जे सर्किट डायग्राम आहे तेच कन्स्ट्रक्शनमध्ये सांगायचं. आता त्यानंतर वर्किंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट क्लोज दिस की. इथं मी डॉट ठेवलेला आहे म्हणजे ही की क्लोज. अँड ओपन दिस K1. इथं डॉट ठेवलेला नाही म्हणजे काय, हे ओपन आहे बेटा. K1 इज ओपन. अँड टच द जॉकी टू द पॉइंट A. टच द जॉकी टू द पॉइंट A. गॅल्व्हनोमीटर शो वन साइड डिफ्लेक्शन. टच द जॉकी टू द पॉइंट A. गॅल्व्हनोमीटर शो वन साइड डिफ्लेक्शन. अँड टू द पॉइंट B. To the point B, the galvanometer shows opposite deflection. A पॉइंटला जॉकी टच केलात, एका साईडला डिफ्लेक्शन, आणि B पॉइंटला टच केलात तर दुसऱ्या साईडला डिफ्लेक्शन. युअर कनेक्शन्स आर करेक्ट. युअर कनेक्शन्स आर करेक्ट अँड युअर इन्स्ट्रुमेंट इज रेडी फॉर टेकिंग द रीडिंग. आलं का बेटा? कनेक्शन करेक्ट आहे हे कन्फर्म झालं, ही टेस्ट व्हॅलिड झाली, हे निश्चित झालं आपले कनेक्शन करेक्ट आहेत. त्यानंतर पुढे काय करायचं? नाव टच द जॉकी ॲट डिफरंट पोझिशन्स ऑन दी पोटेन्शियोमीटर वायर. ही जॉकी आपण असं धरा आहे, ही पेन म्हणजे जॉकी, हे असं वेगवेगळ्या पॉईंटला टच करत जायचं. आणि मग काय होईल? अशा एका पॉईंटला इथं काय होईल? गॅल्व्हनोमीटर डझंट शो एनी डिफ्लेक्शन. म्हणजे गॅल्व्हनोमीटर कुठलंच डिफ्लेक्शन दाखवत नाही. का दाखवत नाही? तर ए पॉईंटचं पोटेन्शियल आणि एन पॉईंटचं पोटेन्शियल इक्वल आहे. इक्वल पोटेन्शियल असेल तर करंट फ्लो होत नाही. म्हणजे या पोटेन्शियोमीटर वायरमधून कुठलाच करंट फ्लो होत नाही. म्हणजे त्यावेळेस काय, सर्किटमध्ये आपल्याला ही ओपन आहे म्हणजे इकडे करंट जातच नाही. म्हणजे आपला करंट हे अशा पद्धतीनं कुठून येणार? या सेलकडून आलेला असा करंट हे असा आला आणि इथं सर्किट हे क्लोज झालं. म्हणजे थोडक्यामध्ये इकडून आलेला करंट आय हा ड्रायव्हिंग करंट जो असतो ओव्हरटेकिंग अशा पद्धतीने येतो आणि नल पॉईंट ऑब्टेन होतो. म्हणजे या सेलच्या ॲक्रॉस जेवढं EMF असेल, व्हॉट एव्हर द EMF ॲक्रॉस द सेल, म्हणजे कोणत्या सेलच्या ॲक्रॉस EMF बेटा? ई सेलच्या ॲक्रॉस जे EMF आहे किंवा ई सेलचं EMF जेवढं आहे तेवढंच पोटेन्शियल ॲक्रॉस द बॅलेन्सिंग लेंथ L1. म्हणजे नल पॉईंट ऑब्टेन झालेला असेल तर तुम्ही ए पॉईंटपासून लेंथ मेजर करा. इथं स्केल दिलेले असते आणि या स्केलच्या साईडनं लेंथ मेजर. हा 1 मीटर इथं झाला, दुसरा मीटर इथं कंप्लीट आणि तिसरा मीटर कंप्लीट न होता कमी आहे. समजा 290 सेंटीमीटर लेंथ असेल, व्हॉट एव्हर मे बी, यू रेकॉर्ड द लेंथ L1. वेन गॅल्व्हनोमीटर शोज नल डिफ्लेक्शन, गॅल्व्हनोमीटर नल डिफ्लेक्शन दाखवलं असेल त्यावेळेस आपण बॅलेन्सिंग लेंथ घ्यायची. मी पहिले 2-3 आर्टिकलमध्ये हेच आपण लर्न करत आहे. परत पुढे कंटिन्यू आपण त्याच पद्धतीनं, कारण ॲप्लिकेशन आहे पोटेन्शियोमीटरचं. तर बॅलेन्सिंग लेंथ L1 आपण रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजेच काय झालं बेटा सांगावर मला? तर या सेलचा EMF जो असेल तो काय E आहे. EMF ऑफ सेल E इज इक्वल टू पोटेन्शियल अक्रॉस द बॅलेन्सिंग लेंथ L1. पोटेन्शियल अक्रॉस द बॅलेन्सिंग लेंथ L1 म्हणजे पोटेन्शियल काय? 1 सेंटीमीटरचं पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंट. आणि पोटेन्शियल ग्रॅडियंटचा काय फॉर्म्युला? E इज इक्वल टू आय रो, हे पोटेन्शियल ग्रॅडियंट इंटू लेंथ L1 इंटू लेंथ L1 अँड देअरफॉर E इज इक्वल टू आय रो L1. याला म्हणतो बेटा इक्वेशन नंबर 1. म्हणजे या सेलचं EMF जे असेल ते बॅलेन्सिंग लेंथच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे त्याच्याशी बॅलेन्स झालेलं आहे. आलं का? हे तर ऑलरेडी पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये ऑलरेडी लर्न केलेलंच आहे. नेक्स्ट त्यानंतर इम्पॉर्टंट आहे बेटा, आता ही की क्लोज करा आणि या रेजिस्टन्स बॉक्समधून रेजिस्टन्स ड्रॉ करा. या रेजिस्टन्स बॉक्समधून काही रेजिस्टन्स ड्रॉ केलेला आहे. किती ड्रॉ केलेला आहे? R. समजा 10 ओम रेजिस्टन्स तुम्ही काढला. किती? 10 ओम रेजिस्टन्स काढला.
मग आता काय होईल बेटा इथं, हा करंट जो असेल इथून असा करंट फ्लो होईल आणि या रेजिस्टन्सच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज जे असेल त्याला आपण व्ही म्हणू. त्याला टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स मीन्स व्होल्टेज ॲक्रॉस द एक्सटर्नल रेजिस्टन्स. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स मीन्स व्होल्टेज ॲक्रॉस द एक्सटर्नल रेजिस्टन्स. मग या एक्सटर्नल रेजिस्टन्सच्या ॲक्रॉसचं व्होल्टेज किती आहे, व्होल्टेज ॲक्रॉस द एक्सटर्नल रेजिस्टन्स जे म्हणलेलं आहे व्ही आहे. आणि ते म्हणजे परत काय करायचं बेटा, ही की क्लोज करा आणि सुटेबल रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स इज ड्रॉन. देन टच द जॉकी ॲट अ डिफरंट पोझिशन ऑन द पोटेन्शियोमीटर वायर. टच द जॉकी ॲट अ डिफरंट पोझिशन ऑन द पोटेन्शियोमीटर वायर टिल द नल पॉईंट इज ऑब्टेन्ड. नल पॉईंट ऑब्झर्व होईपर्यंत. आता इथं नल पॉईंट कुठे आलेला आहे, N2 पॉईंटला नल पॉईंट आलेला आहे. म्हणजे ही लेंथ ए पॉईंटपासून इथपर्यंतची मेजर केलेली आहे ती किती लेंथ आहे बेटा, L2 सेंटीमीटर. आणि L2 नेहमी कमी असते. कशामुळे, कारण EMF ऑफ सेल आणि टर्मिनल पोटेन्शियल जर घेतलात तर टर्मिनल पोटेन्शियल ऑलवेज लेस दॅन EMF ऑफ सेल. सेलचं EMF बरोबर काय असतं, याच्या अक्रॉसचं व्होल्टेज प्लस रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज आहे. फक्त याच्याच अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे याच्या अक्रॉस नाही तर ते कमीच असणार आहे. मग अशा वेळेस काय होतं, जे व्होल्टेज अक्रॉस द एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे त्याला आपण म्हटलं V1. आणि V1 इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रॅडियंट I इंटू रो. व्हॉट इज I इंटू रो, पोटेन्शियल ग्रॅडियंट इंटू लेंथ L2. म्हणजे L2 लेंथच्या अक्रॉस जेवढं व्होल्टेज आहे तेवढं एक्सटर्नल रेजिस्टन्सच्या अक्रॉस व्होल्टेज आहे. कारण गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही, याचा अर्थ इथलं पोटेन्शियल या ए पॉईंट आणि N पॉईंटचं पोटेन्शियल सारखं आहे. ह्या लेंथच्या अक्रॉस जेवढं व्होल्टेज आहे तेवढंच व्होल्टेज टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स असतं. काय असतं बेटा, टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे V1 इज इक्वल टू I रो इंटू L2. त्याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणलं. आता या दोन इक्वेशनचा रेशो घेऊया बेटा. काय रेशो येईल, E डिवायडेड बाय V इज इक्वल टू I रो L1 डिवायडेड बाय I रो L2. सिंपल मॅथमॅटिक्स आहे. L1 डिवाइड बाय L2. हे जे इक्वेशन आलं आपण या दोन इक्वेशनचा रेशो घेतल्यानंतर E डिवाइड बाय V इज इक्वल टू L1 डिवाइडेड बाय L2. याला इक्वेशन नंबर 3 असं म्हणू बेटा. याला आपण इक्वेशन नंबर 3 आलं ना लक्षात. E डिवाइड बाय V इज इक्वल टू I रो L1 डिवाइडेड बाय I रो L2 दॅट इज L1 बाय L2. आता बेटा थोडंसं हे जे सर्किट आहे इथं सेपरेट काढतो. हा रेजिस्टन्स बॉक्समधला रेजिस्टन्स, ही की आहे आणि इथं जे असेल ही सेल आहे आणि हे इंटरनल रेजिस्टन्स आहे आणि एवढंच सर्किट घेतो. म्हणजे इथं तुम्ही R म्हणलात, इथं तुम्ही E म्हणलात, इथं स्मॉल r म्हणलात आणि हा जो करंट आहे I याच्यातून असा फ्लो होतो. हे सर्किट छोटंसं सर्किट इथं काढलं बेटा, पर्पजली काढलं. म्हणजे या सेलनं करंट किती सप्लाय केलेला आहे I. तर टोटल रेजिस्टन्स किती असेल सांगा. टोटल रेजिस्टन्स किती, R प्लस स्मॉल r. कॅपिटल RT म्हणजे टोटल रेजिस्टन्स ऑफ अप्पर पार्ट ऑफ द सर्किट. हे जे अप्पर पार्ट ऑफ द सर्किट आहे या अप्पर पार्ट ऑफ द सर्किटमधलं टोटल रेजिस्टन्स किती, कॅपिटल R प्लस स्मॉल r. राईट, आलं लक्षामध्ये. आणि त्यानंतर बेटा करंट तुम्हाला माहीत आहे EMF आहे. करंट इज इक्वल टू E डिवाइड बाय R प्लस स्मॉल r. या सर्किटमधला करंट किती असेल, करंट इज इक्वल टू व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. व्होल्टेज EMF ऑफ सेल E आणि टोटल रेजिस्टन्स जे असेल R प्लस स्मॉल r. आता या टर्मिनल पोटेन्शियल म्हणजे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज आपण घेतलेलं आहे V. तर बाय ओम्स लॉ, बाय ओम्स लॉ, येस लक्षात येतं. बाय ओम्स लॉ सांगा बेटे काय येतं रे. बाय ओम्स लॉ
व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. व्ही काय? टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स, रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं व्होल्टेज. ओम्स लॉनुसार व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. आणि पहा बेटा, व्ही इज इक्वल टू आय किती आहे आपण ऑलरेडी काढलेलं आहे इथं, ई डिव्हायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर इंटू कॅपिटल आर. आलं का लक्षामध्ये? पहा, सिंपल डेरिव्हेशन आहे. डेरिव्हेशन फार सोपं आहे. तर आता पुढे या, याला सिम्प्लिफाय केलं मी. काय तरी व्ही डिव्हायडेड बाय ई इज इक्वल टू कॅपिटल आर डिव्हायडेड बाय कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. कॅपिटल आर प्लस स्मॉल आर. आता याचा टेकिंग रेसिप्रोकल, रेसिप्रोकल या इक्वेशनचं रेसिप्रोकल घ्या. ई डिव्हायडेड बाय व्ही इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस स्मॉल आर डिवाइड बाय कॅपिटल आर. ई डिव्हायडेड बाय व्ही इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर. याला बेटा इक्वेशन नंबर 4 म्हणतो मी. इक्वेशन नंबर 4 आलं लक्षात? इथं थर्ड म्हणलेलं आहे आपण, कुठे गेलं? इथं. हे थर्ड आहे आणि ते 4th आहे. काय ते सांगा बरं? ई डिव्हाइड बाय व्ही आणि इथं सुद्धा ई डिव्हायडेड बाय व्ही. इक्वेशन नंबर 3 आणि 4 लेफ्ट साईड सेम आहेत तर राईट साईड सेम असल्या पाहिजे. यू लुक द इक्वेशन 3 अँड 4. पहा, इक्वेशन नंबर 3 आणि 4 कडे पाहिलात, लेफ्ट हँड साईड सारखे आहेत तर त्याच्या राईट हँड साईड सेम असल्या पाहिजेत. म्हणून फ्रॉम इक्वेशन नंबर 3 अँड 4. फ्रॉम इक्वेशन नंबर 3 अँड 4 काय बेटा सांगा? चला, इथं जे असेल कॅपिटल आर प्लस स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर इज इक्वल टू L1 डिवाइड बाय L2. आलं का लक्षात? ही L1 प्लस L2 लेफ्ट साईड आणि याची लेफ्ट साईड कॅपिटल आर प्लस स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर. कॅपिटल आर प्लस स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर इज इक्वल टू L1 प्लस L2 इज इक्वल टू L1 प्लस L2. आता बेटा लेफ्ट साईडला काय करायचं? सेपरेट करा. आर डिवाइड बाय आर प्लस स्मॉल आर डिवाइड बाय कॅपिटल आर इज इक्वल टू L1 बाय L2. आलं का लक्षामध्ये? पहा, काय केलं मी? सेपरेट या कॅपिटल आर खाली आर लिहिलं प्लस आर प्लस सेपरेट करता येतं. कॅपिटल आर डिवाइड बाय आर म्हणजे काय आलं बेटा? 1 प्लस स्मॉल आर डिवाइड बाय कॅपिटल आर इज इक्वल टू L1 बाय L2 इज इक्वल टू L1 डिवायडेड बाय L2. आता हा प्लस या साईडला मायनस होतो. आर डिवाइड बाय कॅपिटल आर इज इक्वल टू L1 बाय L2 मायनस 1. स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर इज इक्वल टू L1 बाय L2 मायनस 1. आणि बेटा याला काय करा? आता LCM काढा. L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2. इथं काय केलं मी? लक्षात येतं ना? इथं LCM घेतला बेटा. LCM काय आला? L2 आला. L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2. तर आता पुढे जो असेल, आता इकडे लिहून पुढे पहा. आता पुढे आपल्याला काय येतं? पुढे कंटिन्यू करूया. स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर इज इक्वल टू L1 मायनस L2 डिवाइड बाय L2 आणि स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर L1 मायनस L2 डिवायडेड बाय L2 and that is equal to small r is equal to capital R in bracket L1 minus L2 divided by L2. L1 minus L2 divided by L2. पहा बेटा इथे बॅलेन्सिंग लेंथ L1 आपण मेजर केलेले आहे, बॅलेन्सिंग लेंथ L2 आपण मेजर केलेले आहे आणि रेजिस्टन्स बॉक्समधून काढलेला रेजिस्टन्स सुद्धा तुम्हाला माहीत आहे. ह्या सर्व किमती जर ठेवलात तर काय केलं? इंटरनल रेजिस्टन्स, त्या सेलचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल इज मेजर्ड
with the help of potentiometer. And so therefore you must remember this formula while solving the numericals. न्यूमरिकल जेव्हा आपण या टॉपिकवरचे न्यूमरिकल आपण जेव्हा लर्न करतो, न्यूमरिकल जेव्हा आपण सोडवतो, त्यावेळेस हा फॉर्म्युला अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि याचा कन्सेप्ट तुम्हाला इथं क्लिअर झाला पाहिजे. अँड सो दिस हे छोटंसं आर्टिकल होतं, काही डिस्क्रिप्शन प्लस काही मॅथमॅटिकल. तर हे ऑपरेशन तुम्हाला इथं क्लिअर झालं असेल. आता यानंतर बेटा ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर दी व्होल्टमीटर. म्हणजे वाय ॲडव्हान्टेज म्हणजे फायदा, पोटेन्शियोमीटर लर्न करण्यामागे काय फायदा. ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. पोटेन्शियोमीटर आणि व्होल्टमीटर हे दोन. आता बेसिकली व्होल्टमीटर जे असतं, तुम्ही जर कधी लॅबोरेटरीमध्ये गेला असेल तर ॲमीटर, व्होल्टमीटर असे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट असतात. ॲमीटरच्या साहाय्याने आपण करंट मेजर करतो. ॲमीटरच्या साहाय्याने आपण काय मेजर करतो, करंट. आणि व्होल्टमीटरच्या साहाय्याने आपण व्होल्टेज, 2 पॉईंटच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करतो, म्हणजे व्होल्टमीटरनं. आणि पोटेन्शियोमीटरनं काय मेजर करतो बेटा. तर पहिला ॲडव्हान्टेज काय असेल, पहिला फायदा काय की ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर द व्होल्टमीटर. ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर द व्होल्टमीटर. द फर्स्ट ॲडव्हान्टेज इज potentiometer can measure the EMF of cell. Potentiometer can measure the EMF of cell, whereas the voltmeter measures the terminal potential. 2 पॉईंटच्या अक्रॉसचं व्होल्टेज मेजर करतं व्होल्टमीटर, परंतु EMF ऑफ सेल, ज्याला ओपन टर्मिनल आउटपुट, इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर. पोटेन्शियोमीटर मेजर्स द EMF ऑफ सेल, whereas the voltmeter measures only terminal potential difference. व्होल्टमीटरनं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो, परंतु पोटेन्शियोमीटरच्या साहाय्यानं आपण काय मेजर करतो, EMF ऑफ सेल. हा पहिला ॲडव्हान्टेज. आणि दुसरा ॲडव्हान्टेज काय येईल, व्हॉट इज द नेक्स्ट ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर. ॲक्युरेसी ऑफ द पोटेन्शियोमीटर. ॲक्युरेसी शब्द लक्षात येतो, ॲक्युरेसी. तर करेक्ट मेजरिंग. तर पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर कॅन बी इन्क्रीज्ड बाय इन्क्रीजिंग द लेंथ. पोटेन्शियल 1 सेंटीमीटरच्या अक्रॉस पोटेन्शियल मेजर करायचं असेल आणि ॲक्युरेसी वाढवायची असेल, पोटेन्शियोमीटरची ॲक्युरेसी वाढवायची असेल तर लेंथ वाढवा. हे किती घेतलं, 10 मीटर पोटेन्शियोमीटरच्या जे 20 मीटर घेतलात तर बेटा त्याची ॲक्युरेसी परत वाढत जाते. पण व्होल्टमीटरमध्ये असं करता येत नाही. व्होल्टमीटरचा रेंज फिक्स असतो, त्याची ॲक्युरेसी आपल्याला लेंथ वगैरे वापरता येत नाही. आता नेक्स्ट थर्ड ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर काय असेल सांगा. व्हॉट इज द थर्ड ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर. द बेसिक थर्ड ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शियोमीटर इज potentiometer here measures the accurate potential drop. Potentiometer measures the accurate potential drop and it is used to calibrate the scale of voltmeter. कॅलिब्रेशन शब्द आता तुम्हाला नवीन वाटत असेल. कॅलिब्रेशन म्हणजे काय करणे की आता ही एक आता स्केल असेल बेटा, पट्टी, अगोदरची स्टँडर्ड पट्टी, दुसरी पट्टी तयार करायची असेल तर त्याला ती जुळून त्याच्या रेषा मार्किंग करतात. तसं व्होल्टमीटरची स्केल कॅलिब्रेट करायचं असेल म्हणजे व्होल्टमीटरमधली स्केल जी असते वर दिसणारी, आपल्याला ते पॉइंटर फिरतो ना वर, तर ती स्केल कॅलिब्रेट करणे म्हणजे मार्किंग करण्यासाठी पोटेन्शियोमीटरचा यूज केलेला आहे. म्हणजे पोटेन्शियोमीटर इज यूज्ड टू कॅलिब्रेट द स्केल ऑफ व्होल्टमीटर.
म्हणजे पोटेन्शिओमीटर is used to calibrate the scale of व्होल्टमीटर. व्होल्टमीटरचं स्केल कॅलिब्रेट करण्यासाठी पोटेन्शिओमीटर यूज करतो, परंतु व्होल्टमीटर कॅन नॉट बी यूज्ड फॉर द कॅलिब्रेशन पर्पज. कॅन नॉट बी यूज्ड फॉर द कॅलिब्रेशन पर्पज. म्हणजे व्होल्टमीटर कॅनॉट बी यूज्ड फॉर कॅलिब्रेशन पर्पज बेटा. आता नेक्स्ट, आता ह्याचे काही ॲडव्हान्टेज पाहिले. आता काही डिसॲडव्हान्टेज आहे. डिसॲडव्हान्टेज कोणता आहे? आता इन्स्ट्रुमेंट तुम्ही पाहिलं, तुम्हाला फिगर काढून दाखवली होती. तर व्होल्टमीटर एक छोटासा डब्बा एवढासा असतो, एवढा छोटासा डब्बा असतो व्होल्टमीटर. आणि पोटेन्शिओमीटर म्हणजे खूप मोठं 10 मीटर लांबीचा असा एक म्हणजे रेक्टँग्युलर वुडन बॉक्स असतो. म्हणजे खूप जागा लागते, याला छोटीशी जागा लागते, याला खूप मोठी जागा लागते. म्हणजे पोटेन्शिओमीटर जो असेल आणि व्होल्टमीटर, डिसॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शिओमीटर म्हणजे कोणता आहे? इट इज नॉट पोर्टेबल. इट इज नॉट पोर्टेबल नाही, हँडल करायला आपल्याला व्होल्टमीटर जे आहे फार सिंपल आहे, पोर्टेबल आहे. आणि म्हणून पोटेन्शिओमीटरची ॲक्युरेसी जरी असेल तर ते पोर्टेबल नाही. आणि कोणतं इन्स्ट्रुमेंट पोर्टेबल आहे? व्होल्टमीटर इज पोर्टेबल. व्होल्टमीटर इज पोर्टेबल आहे बेटा. अँड सो दीज आर दी सम applications, advantages of potentiometer and disadvantages of potentiometer. आणि मग हे जे करंट इलेक्ट्रिसिटी पार्ट 2 जे दिलेलं आहे, तेवढा करंट इलेक्ट्रिसिटीचा पार्ट 2चा जो आपला सिलेबस होता या टॉपिकमधला, हा थिअरी पार्ट कंप्लीट झालेला आहे बेटा. आता याचे काही न्यूमरिकल्स जे असतील, हे न्यूमरिकल्स आपण लर्न करूया नेक्स्ट पिरियडला. नेक्स्ट पिरियडला याचे न्यूमरिकल्स आपण लर्न करूया. तर ठीक आहे, आपण इथं थांबूया.